गुड मॉर्निंग स्टुडंट. 26 एप्रिल 2026 ला जो पेपर झाला होता स्कॉलरशिप 7 स्टँडर्डचा, त्यातील थर्ड लँग्वेज आणि आय टीचे आपण आन्सर की बघतोय. फर्स्ट थर्ड लँग्वेज जे आहे मराठी, त्याचे आन्सर की बघूया. मी फक्त आन्सर सांगते, पटकन टिक करून घ्या. त्याचं जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. फर्स्ट वन, औदार्य हा भाववाचक नाम आहे. ऑप्शन थर्ड बरोबर असणार आहे. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्ध शब्दांची नाही असं विचारलेलं आहे, तर क्षणिक, दुर्लभ हे नसणार आहे. नीता म्हणाली, आजी आता जलपर्णाचं काय करायचं? या वाक्यामध्ये दिलेले विराम द्या द्यायचे राहिले आहे. कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिलेले आहे? तर स्वल्पविराम. आजी नंतर स्वल्पविराम पाहिजे होतं, ते द्यायचे राहिलेलं आहे. नेक्स्ट आहे अं, प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवळ अव्यय नाही कोणता नाही असं विचारलेलं आहे, तर त्याचा आहे पर्याय क्रमांक 3, खाशी. पर्याय क्रमांक चौथ्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. आणि पाचव्याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आणि दोन अक्षर आलेले आहेत. वरीलपैकी अर्थ असणारी योग्य म्हण पर्याय तो निवडा. डोळ्यात केर, कानात फुंकर. तर ह्याचा समान असलेला अर्थ आहे कानाला ठणका, नाकाला औषध. नेक्स्ट वन, 7 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा बघायचं. अंगा लावून या राखा डोळे झाकून करतील पाप, हे कोणी म्हटलेलं आहे? तर संत तुकाराम महाराजने म्हटलेलं आहे, सगळ्यांना माहितीच असेल. पुढीलपैकी विनोदी लेखक कोण आहे? तर मंगेश पाडगावकर. नेक्स्ट आहे जो पूर्ण उतारा दिलेला आहे, उतारावर वाचून प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 9 याचा जो उत्तर आहे, शेकडो अधिवास कशामुळे धोक्यात आलेला आहे? तर याचा आहे पर्याय क्रमांक 4. आणि प्रश्न 10वा, याचा पर्याय क्रमांक 3 आहे. पुढीलपैकी विशेषण उतारात आले नाही याचा पर्याय क्रमांक 4 आहे. आन्सर चेक करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. जेवढा तुमचा स्कोर होणार आहे मराठीचा, तो तुम्ही सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 12 आणि ते 14 हा पूर्ण कविता वाचून कवितेखालचे प्रश्न उत्तर लिहायचे आहेत. 12 नंबरचा प्रश्न आहे, रेलगाडीचा वेग केव्हा मंदावतो? घाट आल्यावर रेलगाडीचा वेग मंदावतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, 13वा, कवितेच्या मते प्रवासी कशामुळे घाबरून जाऊ शकतात? तर कविताच्या मते प्रवासी आगगाडीच्या वेग वाढल्यामुळे घाबरून जाऊ शकतात. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. आणि पुढीलपैकी कवितेत असलेल्या विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची. ह्याच्यामध्ये योग्य असलेली जोडी, तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे. 15चा पर्याय क्रमांक 1 आहे. 16चा पर्याय क्रमांक 4 आहे. 17चा पर्याय क्रमांक 1 आहे. हे सगळे आन्सर चेक करायचे पटपट, मी चालते. 18, अपूर्ण वर्तमान काळ असलेले वाक्य. अपूर्ण वर्तमान काळ, वर्तमान काळ ओळखायचं. याच्यानुसार पर्याय क्रमांक 2, वाचत असे म्हणजे काळ अजून चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. वाक्यप्रचार व त्यानुसार अयोग्य जोडी, अयोग्य ओळखायची आहे आपल्याला. त्यानुसार हेवा वाटणे, अनुसया वाटणे हे पर्याय. सॉरी, हितगुज करणे, अतिशय गोंगाट करणे. हितगुज करणे म्हणजे सिम्पली डिस्कशन करणे असं होतं, आणि अतिशय गोंगाट करणे दोन्ही पण अयोग्य जोडी आहे. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी, ह्याच्या पण अयोग्य जोडी विचारलेल्या आहे. तर पर्याय क्रमांक 4, रंक आणि राव हे दोन्ही पण अयोग्य जोडी आहे. ज्यांना कोणाला स्कॉलरशिपचे क्लासेस लावायचे आहेत तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. 21 नंबरचं, याची म्हण तयार करायची. अर्थपूर्ण म्हणीतील उजवीकडील 6वे अक्षर कोणते? याचे मत पुढच्या ठेसा मागच्याचा शहाणा आहे. पाठीमागचं आपल्याला कोणतं 6वे अक्षर शोधायचे? तर मा हे मागचा म हे येईल. क्षत्रिय धर्म या शब्दामध्ये एकूण वर्ण किती आहेत? तर 3.
पर्याय क्रमांक 13. वचन बदला चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा ह्याच्यामध्ये. तर पर्याय क्रमांक 1, नात आणि नाते. नात म्हणजे ग्रँडसन किंवा ग्रँड डॉटरला म्हणतो आपण. नाते म्हणजे रिलेटिव्ह, हे टोटली डिफरंट मिनिंग होतं. ओके. दिलेल्या शब्दासमोरील दोन्ही अर्थ असणारा पर्याय. दोन्ही अर्थ बरोबर पाहिजेत. तर माझ्यानुसार तर ह्याचा टीका, निंदा व ठपका असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 25 शेवटचा प्रश्न आहे. जुन्या व रूढी परंपरा पालन करणारा, पुरोगामी, सत्यवादी, युग पुरुषी नसणारे, सनातनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. थँक्यू.